चाकणकरांच्या राजीनाम्याबद्दल मुख्यमंत्री आणि उपमध्य रेल्वेचा मात्र त्यामुळे मोठा खोळंबा झाल्याचं आता समजतंय। डोंबिवली इथं सिग्नल यंत्रणेत मोठा बिघाड झाल्याची माहिती मिळतेय। ठिकाणी सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याची माहिती मिळतेय। मध्य रेल्वेचा त्यामुळे मोठा खोळंबा झालेला आहे। अनेक गाड्या या थांबलेल्या आहेत, काही गाड्या धीम्या गतीने सुरू आहेत। सिग्नल यंत्रणा जी बिघडलेली आहे ती सुधारायला किमान 40 ते 45 मिनिटे लागू शकतात, कदाचित त्याहूनही अधिक वेळ लागू शकतो। आणि या कालावधीमध्ये या गाड्यांचा खोळंबा जो आहे तो कायम राहण्याची शक्यता आहे। आणि त्यामुळे रात्री उशिरा घरी परतणाऱ्या मुंबईकरांना या खोळंब्याचा मोठा त्रास किंवा मोठा फटका बसू शकतो असंच दिसतंय। मध्य रेल्वेच्या डोंबिवली स्टेशन जवळ सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याची ही माहिती समोर येते। भाग्यश्री प्रधान आचार्य आपल्या प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या फोन लाईनवरनं। भाग्यश्री, डोंबिवली मधल्या सिग्नल यंत्रणेतला बिघाड मुंबईकरांना घरी परतायला उशीर करू शकतो असं सध्या तरी दिसतंय। हा जो सिग्नल यंत्रणेतला बिघाड आहे सुधारायला नेमका किती वेळ लागणार आहे, काही माहिती मध्य रेल्वेने दिली आहे का? नक्कीच सिग्नल यंत्रणा सुधारण्यास जवळपास 40 ते 45 मिनिटं अजून लागतील असं सांगण्यात आलंय। म्हणजे ऑलमोस्ट पाऊण एक तास जाणार आहे। आणि त्यातली एक लाईन जी आहे ती दुरुस्त करण्यात आली आहे, मात्र अजून एक लाईन जी आहे त्यात देखील बिघाड आहे। ती लाईन दुरुस्त करण्यासाठी जवळपास अर्धा ते पाऊण तास अजून लागेल अशी माहिती मध्य रेल्वेतर्फे देण्यात येते। मात्र सातत्याने होणारे सिग्नल यंत्रणेत बिघाड हे वाढत असल्याने प्रवासी देखील अगदी हैराण झालेले पाहायला मिळतात। रोज सकाळी गाड्या नाही म्हटलं तरी एक 20 ते 22 मिनिटं या सिग्नल यंत्रणेच्या काही ना काही कारणास्तव लेट असल्याचं देखील पाहायला मिळालेलं आहे। गेले 2 ते 3 महिने तर सातत्याने या गाड्या लेट येत असल्याचं पाहायला मिळतं। आणि ज्या वेळेला अशा पद्धतीचं सिग्नल यंत्रणेत बिघाड होतो त्यावेळेला जी सिस्टीम आहे ती खरं तर नवीन टाकणं अपेक्षित आहे, मात्र ती टाकली जात नाही असं देखील प्रवासी संघटनांचं म्हणणं आहे। त्यामुळे सातत्याने हे सिग्नल यंत्रणेत बिघाड होत राहून प्रवाशांना याचा भुर्दंड सोसावा लागतो अशी माहिती सध्या प्रवासी संघटनांतर्फे देखील अजिंक्य देण्यात येते। बिलकुल भाग्यश्री, धन्यवाद। सविस्तर माहिती दिली त्याबद्दल। अपडेट्स घेतच राहू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।